महाराष्ट्रातल्या हवामानात आता पुन्हा एकदा मोठे बदल होणार आहेत। सोसाट्याच्या वाऱ्यासह त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता अनेक भागांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे। ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। नक्की कुठल्या भागांमध्ये आता अवकाळी पावसाचं सावट असणार आहे, त्याचबरोबर या पावसासोबतच हीटवेव्हचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे पुढचे 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात नक्की कशा प्रकारचं वातावरण असणार आहे, आजच्या वेदर रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाइट इमेज पाहणार आहोत। इकडे जर तुम्ही बघितलं तर हा महाराष्ट्राचा भाग आहे। दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणामध्ये इकडे बघा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्याचमुळे कर्नाटक, आंध्र प्रदेश त्याचबरोबर तमिळनाडू या सगळ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडतोय। इकडे जर तुम्ही बघितलं तर पूर्वेकडील सुद्धा अनेक भागांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे। अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हा विदर्भाचा भाग आहे। या विदर्भ आणि मराठवाड्यातील या सगळ्या पट्ट्याला जर तुम्ही बघितलं ढगाळ वातावरण आहे। या भागांमध्ये जोरदार वारे वाहत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढचे 2 दिवस महाराष्ट्रातलं वातावरण आपल्याला बदललेलं पाहायला मिळणार आहे। अवकाळी पावसाचं सावट पुढचे 2 ते 3 दिवस महाराष्ट्रावर असणार आहे। कोणत्या जिल्ह्यांना नक्की पावसाचा इशारा आहे आपण मॅप वाईज पाहणार आहोत। नक्की कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेले आहेत। 26 तारखेचा अंदाज होता। विदर्भातील अनेक जिल्ह्यांना जर तुम्ही बघितलं तर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती। त्याचबरोबर हा खालचा पट्टा आहे, म्हणजे मराठवाड्यातील हे 4-5 जिल्हे सोडले, जालना, हिंगोली, परभणी आणि बीड ते सोडले तिथे हीटवेव्ह आहे। बाकी या सगळ्या खालच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती। 26 तारखेला हा जो अंदाज आहे त्याच्याप्रमाणे तुमच्या भागात पाऊस पडला का आम्हाला नक्की सांगा। आपण 27 तारखेकडे जरा येऊयात आणि इकडे बघा यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट आहे। पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच काय तर सोसाट्याच्या वाऱ्यासह, वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पाऊस पडेल। त्याचबरोबर गारपीट होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बाकी विदर्भातील सगळे जिल्हे जर तुम्ही बघितले तर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जालना, परभणी आणि बीडमध्ये हीटवेव्ह आहे, म्हणजेच या भागांमध्ये 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असेल। तर उरलेले हे जे खालचे जिल्हे आहेत त्या म्हणजेच नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या सगळ्या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। इकडे या 4 जिल्ह्यांमध्ये हीटवेव्ह आहे, तर बाकी सगळ्या ठिकाणी पाऊस पडणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे 27 तारखेला आपलं लक्ष हवामानावर असणार आहे, कारण या भागामध्ये विदर्भ, मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत हवामानामध्ये। आता 27 तारखेला हीटवेव्ह अनेक भागांमध्ये हीटवेव्हची शक्यता कमी होऊन अवकाळी पावसाचं सावट या भागांवर असणार आहे। कोकणाचा जर आपण विचार केला तर तिकडे ना पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, ना मोठ्या प्रमाणात तिकडे ऊन असणार आहे। जे वातावरण आहे प्रमाणामध्ये तिथे वातावरण असेल। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल किंवा हा जो नाशिकचा, अहमदनगरचा पट्टा आहे या भागामध्ये सुद्धा धोका नसणार आहे कुठला, पण विदर्भ आणि मराठवाड्यातील भागांमध्ये त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 28 तारखेचा अंदाज पाहणार आहोत। 28 तारखेला काय परिस्थिती आहे बघा। विदर्भातील पुन्हा एकदा सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बाकी उरलेल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट आहे, म्हणजेच काय तर हीटवेव्ह नसणार आहे। त्याचबरोबर पावसाची सुद्धा शक्यता या भागांमध्ये वर्तवण्यात आलेली नाहीये। या भागांमध्ये जे तापमान असणार आहे ते मॉडरेशन मध्ये असणार आहे। या भागांमध्ये तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर जाणार नाहीये, 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतं। एकूणच असा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। जसं की मी सुरुवातीपासून सांगतेय, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातल्या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत आणि तेच बदल आपल्याला आता पुढचे 2 ते 3 दिवसांमध्ये जाणवणार आहेत। एकीकडे हीटवेव्हचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे विदर्भ त्याचबरोबर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं संकट वर्तवण्यात आलेलं आहे। आता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही परिस्थिती असणार आहे, पण मे महिना सुद्धा अतिशय धोक्याचा असणार आहे। मे महिन्याच्या सुरुवातीलाच जो पाऊस पडणार आहे तो वादळी वाऱ्यासह, सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणार आहे, विजांच्या कडकडाटासह पडणार आहे असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। कारण कडक उन्हामध्ये जो पाऊस पडतो तो पाऊस अतिशय धोकादायक असतो असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे। मे महिन्यामध्ये कशा प्रकारे पाऊस पडेल यावर आपलं लक्ष असणारच आहे, पण पुढच्या 2 ते 3 दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न होता। तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता। तुमच्या भागामध्ये सध्या काय वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।